स्वतःच्या सावत्र मुलीवर वाईट नजर ठेवून तिच्याशी लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाचा मुलीनंच पर्दाफाश केलाय। कल्याणमध्ये हा घृणास्पद प्रकार घडलाय। 2 वर्षांपासून हा नराधम बाप या मुलीवर शारीरिक अत्याचार करत होता। मात्र या नराधम बापाची काळी कृत्य मुलीनंच उघड केली आहेत। या मुलीनंच पुढाकार घेऊन बापाच्या या हैवानी कृत्याचं स्टिंग ऑपरेशन केलं आणि नात्याला काळीमा फासणाऱ्या बापाचं पितळ उघड केलं। शमशुद्दीन निप्पलवाला असं या नराधम बापाचं नाव असून तो व्यावसायिक आहे। सध्या नराधम बाप पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे। आपल्या दुसऱ्या बायकोच्या म्हणजे सावत्र असलेल्या अल्पवयीन मुलीवर त्यानं सातत्यानं 2 वर्ष अत्याचार केला। या मुलीनं आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती अनेक वेळा तिच्या आईला दिली, मात्र आईचा त्यावर विश्वास बसला नव्हता। त्यामुळे या पीडित मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता। तशी सुसाईड नोटही तिनं लिहिली होती, मात्र तिचं धाडस झालं नाही। पण बापाचा अत्याचार वाढत होता, त्यामुळे पीडित मुलीनं स्वतः पुढाकार घेऊन आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिप बनवली आणि आपल्या आईला दाखवली। त्यावेळी माताही पूर्णपणे हादरून गेली। त्यानंतर तिने या प्रकाराची पोलिसात तक्रार दिली, मात्र पोलिसांनी देखील विशेष सहकार्य न केल्याचा आरोप या पीडित मुलीच्या आईने केलाय। राज्य सरकार महिला आणि बाल अत्याचारांच्या घटनांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करते, मात्र घरातल्या व्यक्तींकडूनच असा अत्याचार होत असेल तर महिला किती सुरक्षित असा प्रश्न निर्माण झालाय। ती त्याची सावत्र मुलगी आहे, बरोबर आहे, पण तरी सुद्धा मला विश्वास बसला नाही। तर त्यामुळे तिने एकदा सुसाईड नोट पण लिहिलेली आणि एकदा साफसफाई करता करता मला ती सुसाईड नोट मिळाली। तेव्हा मी तिला विचारलं हे काय आहे, तर ती मला सांगते मम्मी अगं मी सांगते तुला डॅडी असं करतात। ती सतत रडत असायची, डिप्रेशनमध्ये तर खूप असायची, माझ्या घरातल्यांबरोबर बोलायची नाही, एकटीच असायची। माझ्याबरोबर पण ती भांडायची, तिला नॉनव्हेज वगैरे नाही दिलं भांडायची, असं करत बसायची। मलाही कळायचं नाही की ती असं का वागते। त्याच्या मागचं कारण नंतर मला उलगडा झाला। तिने मे महिन्यात म्हणजे तिला ते हिरोज वगैरे बघून ते आयडिया आली, तिने तसं ठरवलं की आता आपण मम्मीला दाखवण्यासाठी काहीतरी पुरावा, म्हणजे ते हिरोज बघूनच तिला ती आयडिया आली की असं काहीतरी ह्या माणसाला एक्सपोज करायचं। ती टॅलेंटेड आहे मुलगी माझी, त्यामुळे तिने स्वतःच्याच मोबाईलमध्ये तो व्हिडिओ शूट केला। म्हणजे ते जेव्हा माझ्या मागे घरात आले तेव्हा तिने एकदा सोडून 2दा तो व्हिडिओ काढला मोबाईलवर तिच्याच। व्हिडिओमध्ये सुद्धा ते बेटा बेटा करून तिच्याशी घाणेरडे कृत्य करतायत। त्यानंतर तिने तो व्हिडिओ मला दाखवला, रात्री घरी आला ते दोन्ही व्हिडिओ एकसाथ दाखवले। आणि जेव्हा तो व्हिडिओ मी बघितला, इतका घाणेरडा आणि अश्लील व्हिडिओ होता ना तो, ते बघून असं वाटतं की त्या माणसाला खून करावा, इतका खराब व्हिडिओ आहे तो, इतका खराब व्हिडिओ आहे। यात ती मुलीची आई माझ्याकडे फिर्यादी म्हणून आले होते। जे फिर्यादीची आई आहे, फिर्यादीची असं म्हणणं आहे की जो सावत्र वडील आहे त्यांचे, ते तिला रोज यौन शोषण करायचे। ती शाळेत परीक्षा देत असतानाही तिच्यावर असा शोषण व्हायची की या मुलीने असा पण धरले की बाबा मी आता सुसाईड करणार आहे। मला आई पण समजत नाही, ही जे माणूस डॅडी स्वतःला बोलतो तो डॅडी नसून ते पिशाच आहे, ते राक्षस आहे। असा या दोघा आई वडिलांकडून मला बाहेर जायचे म्हणून ती सुसाईड नोट ही पुटअप केली। पण रोजची रोज ही कृत्य चालूच होता वडिलांच्या हातून आणि आई काही समजत नव्हती। म्हणून ती मुलगी जी फिर्यादी आहे तिने टीव्हीवर जसा स्टिंग ऑपरेशन असतो ते बघून तिने पण आपली मोबाईलवर त्या रोज करणारे कृत्याची जे तो माणूस करत होता तिच्याबरोबर त्याची शॉट घेतला आणि तो आमच्या समोर आज दिलेला आहे। आणि ती प्रकरण मी कोर्टात, तो त्यांना उद्या जामीनवर तो माणूस सुटण्याचे ते प्रयत्न करतोय। पोलिसांनाही त्यांना मदत केलेली आहे, सेक्शन त्यांना कमी लावून, पण त्यांच्यावर कडक कारवाई होईल आणि त्यासाठी आम्ही कोर्टातही ते मांडणार आहे त्यांच्याबरोबर।